आंबेडकरांचा रमाईचा त्यागमाता रमाई जयंती भीमशक्ती संघटनेकडून पेढे वाटून साजरी। त्यागमाता रमाई यांची 127वी जयंती दत्तनगर येथील फुल आंबेडकर नगर पाठाच्या कडेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकजवळ पेढे वाटून जयंती साजरी करण्यात आली। यावेळी प्रथम दत्तनगरच्या लोकनियुक्त सरपंच सारिकाताई कुंकुलोळ, ग्रामपंचायत सदस्य शालिनीताई मगर व माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, कृषी बाजार उत्पन्न समितीचे संचालक नानासाहेब शिंदे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, माजी सरपंच सुनील भाऊ शिरसाट, तंटामुक्त अध्यक्ष रवी अण्णा गायकवाड, प्रेमचंद कुंकुलोळ, रिपाईचे उपजिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप व शहाजान बागवान, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ मगर, सुधीर ब्राह्मणे, राजूभाऊ खाजेकर, सुरेश शिवलकर, लखन कडवे, विशाल पठारे या सर्व मान्यवरांनी माता रमाई यांना पुष्प अर्पण करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन व अभिवादन केले। यावेळी अनेक महिला उपस्थित होत्या। शेवटी जयंतीनिमित्त पेढे वाटून आनंद साजरा केला। पाहुयात बाबासाहेब आंबेडकरांचा रमाईचा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठा समाज साजरी होत आहे। खरं तर माता रमाईने बाबासाहेबांनी आपल्या प्रापंचिक जीवनात आणि शैक्षणिक जीवनात जी साथ दिली ती खरं तर वाखण्यासारखी आहे। कारण माता रमाईनं अतिशय हाल अपेष्टा सहन करून बाबासाहेबांना कुठल्याही प्रकारचा प्रापंचिक अडचण न सांगता आपला प्रपंच केला व बाबासाहेबांना खरं तर शिक्षणासाठी साथ दिली। खरं तर माता रमाईला खरं तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिवादन। आणि कुठल्याही प्रकारचं प्रापंचिक आणि घरी किती अडचणी असू द्या, परंतु बाबासाहेबाला कुठल्या प्रकारचा बाबासाहेब बाहेर शिकत असताना कुठल्या प्रकारची कुठली माहिती न सांगता किती त्रास सहन केला आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब करण्यामध्ये मोठं योगदान माता रमाईचं आहे। मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं माता रमाई यांना विनम्र असं अभिवादन करतो। जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। सर्वांना जय भीम। की खरोखर माता रमाईने किती हाल अपेष्टा सहन करून बाबासाहेबांच्या प्रत्येक अगदी शिक्षणापासून तर प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये किती साथ दिलेली आहे। आणि परिस्थिती अगदी प्रतिकूल होती, कुठल्याही प्रकारचं संसाधनं नव्हते किंवा कुठल्या प्रकारची विकासाचं काहीच म्हणजे त्यांच्याकडं उपलब्ध नसताना खरोखर माता रमाईंनी अगदी गौरव थापून नंतर लाकडं गोळा करून ती विकून बाबासाहेबांना परदेशात असताना शिक्षणासाठी मदत केली। खऱ्या अर्थाने माता रमाईने अनमोल अशी साथ आपल्यासाठी दिलेली आहे। अशा माता रमाईला मी आपल्या सर्वांच्या वतीनं आजच्या 127व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। आज रमाई जयंती फुले आंबेडकर नगरमध्ये ही अतिशय आनंदाच्या साजरी झालेली आहे, पेढे वाटून साजरी झालेली आहे। माता रमाईबद्दल बोलायचं म्हणलं तर ही त्याग माता रमाई म्हणून आता संबोधलं जातं। कारण रमाई असताना रमाईने खूप कष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशात होते तर परदेशामध्ये त्यांना इथं कष्ट करून पैसे पाठवणे आणि पैसे पाठवून त्यांना शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे, संघर्ष केलेला आहे। म्हणून आज सगळीकडे त्यांना रमाई म्हणून ओळखलं जातात। आणि खरंच रमाई नसती तर बाबासाहेब नसते म्हणून असं सगळीकडे म्हणलं जातं। म्हणून आज माझ्या फुले आंबेडकर नगरच्या वतीने आणि दक्षिण ग्रामपंचायत वतीने माझ्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मी या थोर मातेला रमाईला वंदन करतो आणि थांबतो। जय भीम। रमाईचा आपल्या बाबासाहेबांच्या बाबतीत आपली त्यांचे का हातसहभाग होता म्हणून त्यांच्यामुळेच बाबासाहेब जे विलायतीला जाऊन शिक्षण घेत होते ते खरं त्यांच्यामध्ये रमाईचा खूप मोठा हात होता। आणि म्हणून आज आपण जे बाबासाहेब भेटला पाहतो त्यामध्ये मोठा रमाईचा हा मोठा हात होता। अशा त्यागमूर्ती करुणाशील अशा रमाईला मी आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र असं अभिवादन करतो आणि जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा थांबतो। जय भीम, जय भारत। कधीही बाबासाहेबांना कुठला हट्ट धरला नाही, म्हणूनच बाबासाहेब मोठ्या धीरानं मनानं या ठिकाणी समाजासाठी देशासाठी आज भारताची जी राज्यघटना आहे ती पाहतो त्यासाठी महान असं काम कुटुंब सांभाळत असताना माता रमाईनी कधीही बाबासाहेबांसमोर कुठला हट्ट धरला नाही।
म्हणून अशा त्यागमूर्ती माता रमाईला विनम्र असं अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 27वी जयंती माता रमाईची. बरं, माता रमाईची जयंती म्हणजे कसं आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो बेस दिला, त्या बेसमुळं खरोखरच ती बाबासाहेब जी घटना आहे संविधानाची ती अस्मरणीय लिहिलेली आहे. आणि म्हणतो ना आपण का पुरुषामाग लेडीजचा हात असतो, तशी ज्या घटना घडलेल्या अशा आमच्या माता रमाईला मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. त्यागमूर्ती माता रमाई त्यांना अभिवादन करून सर्वांना सविनय जय भीम आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि रमाईच्या जयंतीच्या सर्वांनाच बालिका तुम्हाला सगळ्या मान्यवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज माता रमाई यांची 127वी जयंती यांच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.